नमस्कार. लीनाज फूड मराठीमध्ये मी लीना आपलं स्वागत करते. आज मी तुमच्यासाठी अळूच्या पानाची झटपट तयार होणारी रेसिपी घेऊन आलेली आहे. चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. पाव चमचा ओवा हातावर चोळून घातलेला आहे. असा हातावर चोळून घातलेल्या ओव्याची टेस्ट छान येते. पाव चमचा हळद, अर्धा चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा, मीठ चवीनुसार घालून मिक्स करून घेऊया. मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये थोडं पाणी घालून पीठ भिजवून घेऊया. हो, पण पीठ भिजवत असताना पिठामध्ये गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे. पीठ पातळ झालेलं असल्यामुळे याच्यामध्ये मी आणखीन पाव वाटी बेसन पीठ घातलेलं आहे. पीठ व्यवस्थित भिजवून घेऊया. पीठ छान भिजवून झालेलं आहे. इथे मी 5-6 कोवळी अळूची पानं घेतलेली आहेत. ही अळूची पानं मी स्वच्छ धुवून कोरड्या कपड्याने पुसून घेतलेली आहेत. पाने कोरडी करून झाल्यानंतर लाटण्याने लाटून प्रत्येक अळूच्या पानाचे 4 भाग होतील असे कापून घेतलेले आहेत. गॅसच्या मध्यम आचेवर चपातीचा तवा गरम करून तव्याला चांगले तेल लावून घ्यायचं आहे. तेल लावून झाल्यानंतर आता आपण पानं अशी पिठामध्ये बुडवून घेऊयात. जसं आपण बटाट्याची भजी करताना बटाट्याच्या चकत्या दोन्ही बाजूने व्यवस्थित पिठामध्ये बुडवून घेतो, तसेच आपण अळूची पानं पिठामध्ये बुडवून घ्यायची आहेत. जास्तीचं पीठ निघावं म्हणून असं जरासं निथळत ठेवूया. अळूची पानं सहज पलटता यावीत म्हणून कडेने तेल सोडूयात. ही अळूची पानं भाजत असताना गॅसच्याच मध्यमच ठेवायची आहे. 3 ते 4 मिनिटे झाल्यानंतर अळूची पानं पलटून घेऊयात. वरून थोडेसे तेल लावून घेऊयात आणि हे दोन्ही बाजूने अलटून पलटून सोनेरी रंग आणि कुरकुरीत होत नाही तोपर्यंत भाजून घेऊयात. कधी आपल्याला वड्या उकडायला वेळ नसेल किंवा अळूच्या पानाचा काहीतरी वेगळा प्रकार करून खावासा वाटत असेल, तेव्हा अशी अळूची पानं तुम्ही नक्की करून बघा, छान लागतात. अळूची पानं दोन्ही बाजूने छान सोनेरी रंग आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून झालेले आहेत. याच पद्धतीने शिल्लक पानं पिठामध्ये बुडवून भाजून घ्यायची आहेत. आजची ही रेसिपी कमी साहित्यात पटकन तयार होणारी आहे. तुम्ही जरूर करून बघा आणि अशा छान रेसिपी पाहण्यासाठी लीनाज फूड मराठीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.